लोकसभा निवडणुकीत 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। त्यातील काही अपक्ष उमेदवारांची बैठक आज डॉ. सलीम बागवान यांच्या निवासस्थानी बोलवण्यात आली होती। या बैठकीत अपक्ष उमेदवारांपैकी एक अपक्ष उमेदवार पुणे लोकसभा निवडणुकीत देण्याबाबत चर्चा झाली। उर्वरित अपक्ष उमेदवारांची चर्चा करून 6 तारखेपर्यंत निर्णय घेतला जाईल असं बैठकीत सांगण्यात आलं। तसेच कॉमन मिनिमम प्रोग्राम कसा असावा यावर देखील चर्चा करण्यात आली। 34 पुणे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य निवडणूक होत आहे। मी अपक्ष उमेदवार बाबा सलीम बाबा सय्यद या नावाने परिचित आहे। आज आमच्या पुणे शहरामध्ये जवळपास 28 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आज आम्ही आमचे परममित्र सलीमभाई बागवान यांच्या घरी आज विशेष करून सर्व अपक्ष या ठिकाणी जमा झालो। भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी आपण काय करू शकतो काय नाही यासाठी पुणे शहरातील जवळपास 10 ते 15 अपक्ष आज आम्ही एकत्र आलो आणि आम्ही आमच्या परीने आज जवळजवळ 15 उमेदवार आज आम्ही जमा होऊन या ठिकाणी जाहीर करणार आहे की पुणे शहरातनं आपल्याला उमेदवार कसा पाहिजे, नागरिकांचे प्रश्न कसा सोडवणारा आणि ते प्रश्न कसं लोकसभेमध्ये मांडणारा, जो निष्ठावंत आणि परिपक्व असा नेता असेल त्या नेत्याला आपल्याला पुणे शहरातनं लोकसभेमध्ये पाठवायचं आहे। त्यासाठी आम्ही सर्व अपक्षांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे सर्वांनी की आपल्याला एक प्रतिनिधी आणि एक खासदार पुणे शहरातनं पाठवायचं आहे। याबाबत आमची बैठक आहे, आमची बैठक चालू आहे। या आज जवळपास तुम्हाला एक 12 तासामध्ये तुम्हाला आमचा निर्णय या ठिकाणी प्रसारमाध्यमांतून कळून जाईल की पुणे शहरामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा देणार आहे। लवकरच आपल्या समोर आमचा प्रतिनिधी 28 मधनं एक जण लवकर तुमच्या भेटीला येणार आहे। तर मी डॉ. सलीम बागवान इंडियन इंडिपेंडेंट फ्रंटचा आता आम्ही घोषणा केलेली आहे आणि जेवढे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट आहे ते आमचा एक फ्रंट तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये त्या फ्रंटमध्ये एक उमेदवार आम्ही सगळे 28 इंडिपेंडेंट कॅन्डिडेट मिळून एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला लोकसभेसाठी पुणे लोकसभेसाठी उमेदवार आम्ही उद्या जाहीर करणार आहे। यासाठी तर त्याची घोषणा आम्ही उद्या करणार आहे।